मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा मराठी कार्ड बाहेर काढल्याचं दिसतंय। घाटकोपरमध्ये एका उत्तर भारतीय फळ विक्रेत्याला मनसेच्या 4-5 कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली। घाटकोपरच्या अमृतनगरमध्ये काल संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। या मारहाणीनंतर या हातगाडीवरची फळं सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकून दिली। या प्रकरणी 4 मनसे कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे। नवी मुंबईसह राज्यातल्या बाजार समित्यांमधून फळं आणि भाजीपाला सरकारनं नियंत्रण मुक्त केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल स्वतः विकायला परवानगी मिळाली आहे। मात्र उत्तर भारतीय विक्रेते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुंबई आणि उपनगरात आपल्या फळांची विक्री करू देत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे। त्यामुळे ही मारहाण केल्याचा दावा मनसेकडून केला जातोय। आणि काल जी घटना घडली, फळ विक्रेत्याच्या फळाची गाडीवर फळं टाकून दिलं आणि त्याला मारहाण केली, त्या संदर्भात आम्ही दंगलीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 5 लोकांना अटक केलेली आहे, मनसे कार्यकर्त्यांना, आणि पुढची कारवाई चालू आहे। आणि आता जसं बोललं जाते की याच्यामध्ये हा प्रांतीय वाद आहे का, हा प्रांतीय वाद नाही, हे फक्त भाजी व्यावसायिक वाद आहे। याच्यामध्ये भाजीचा धंदा लावण्यावरून हा भांडणं झालेलं आहे आणि त्याच्यात तो मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या फळवाल्याला मारहाण केलेली आहे। आम्ही आमची कारवाई पूर्ण केलेली आहे आणि पुढे असं काही घडणार नाही ह्याची पण आम्ही काळजी घेत आहोत।